मला इतकंच म्हणायचंय की मला माहिती आहे पुष्कळांच्या जीवनात अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दुःख देतात. भूतकाळातील काही अशा वेदना आहेत, आत्ताही अशा दुःखदायी घटना घडतायत. तुमचं वैफल्य, तुमच्या अपेक्षांचा झालेला चुराडा. पण तरीही मला तुम्हाला प्रोत्साहित करायचंय की देव सगळ्याचं उत्तर आहे. कदाचित तुम्हाला देवाकडूनही विफलता मिळाली असेल, कारण त्याला तुम्ही काही गोष्टी मागितल्या असतील, काही प्रार्थना सादर केल्या असतील आणि तसं घडलं नसेल. पण देवाची योजना आपल्या योजनेप्रमाणे नसते आणि त्याचे मार्ग आपल्यासारखे नसतात. त्याची वेळ आपली वेळ नसते. मला एवढंच वाटलं की मी फक्त तुम्हाला प्रोत्साहित करावं. याची गरज आहे, तो उत्तर आहे आणि त्याचं वचन हेच तुमचं उत्तर आहे. हे म्हणजे फक्त तुमच्या माझ्या मदतीसाठी देवाला मागणं नाही, तर हे त्याचं वचन शिकणं आहे. कारण जर तुम्हाला देववचन ठाऊक नसेल, देवाचे मार्ग माहीत नसतील, आणि येशू म्हणालाय मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कुणीही जात नाही. प्रामाणिकपणे जेव्हा 35 वर्ष मी शोध घेतला देववचनाचा, तेव्हा कळलं की बायबलमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुमच्या जीवनात काहीही घडत असू द्या, देवाची आज्ञा पाळणं हेच उत्तर आहे. तुमच्या प्रश्नांना सरळ करण्यासाठी देवाचं आज्ञापालन तुमच्या सगळ्या समस्या दूर करू शकतं. आणि देव तुम्हाला कधीही काहीही करायला सांगत नाही त्याच्या वचनामध्ये. लक्षात घ्या, देव तुम्हाला हे करा असं सांगत नाही त्याच्या वचनामध्ये, किंवा तुमच्या मनातही हे कर किंवा करू नये असं घालत नाही, जी तुमच्याकरता सर्वोत्तम गोष्ट नसेल. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनवते की तुम्ही हताश होऊ नका, पुढे जात राहा. देवाला तुमच्या जखमा बऱ्या करू द्या. देवाला वाढणारे आणि प्रौढ असलेले ख्रिस्ती हवेत तसे व्हा तुम्ही. आपलं मन आपल्याला हव्या असलेल्या आणि गरज असलेल्या गोष्टींपासून दूर करण्याची आणि इतरांसाठी काय करता येईल ते देवाला विचारण्याची गरज आहे. मला विश्वास आहे इतरांपर्यंत पोहोचणं हे निरोगीपण मिळवण्याचा एक भाग आहे. कुणी आमीन म्हणेल का? तर मी शिकवते ती शृंखला आहे सामर्थी विचारांबाबत, पॉवर थॉट्स नावाच्या माझ्या पुस्तकावर आधारलेली. विचार कसा करावा हे लोकांना शिकायला मिळतं. आणि बघा, माझं याआधीचं पुस्तक बॅटलफील्ड ऑफ द माइंड 15 वर्षापूर्वी मी लिहिलं. लोकांना ते शिकवतं कसा विचार करावा. हे पुस्तक 12 वेगवेगळ्या विभागांना स्पर्श करतं. बॅटलफील्ड ऑफ द माइंड पेक्षा हे थोडं वेगळं पुस्तक आहे आणि यात मी हेतुपूर्वक विचार करणाऱ्या गोष्टींबाबत जास्त बोलतीये, ज्याला मी विचारांचं सत्र असं म्हणते. आणि खरं तर रोज वेळ काढा, मग ती सकाळ असेल, आणि सकाळ चांगली कारण त्याद्वारे तुमचा दिवस योग्य सुरू होतो. नाही जमलं तर दिवसातली कुठलीही वेळ एका बाजूला शांत बसून हेतुपूर्वक विचार करा. योग्य मनाचं नूतनीकरण करायचं. देववचन तुमच्या मनात आणि अगदी सुप्त मनात झिरपू द्यायचं. आणि या नवीन मार्गाने म्हणजे तुमच्या जीवनात काही घटना घडतील, तुम्ही अगदी वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया द्याल. आणि बघा, कालच्या प्रमाणे सामर्थी विचार करण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करतोय आणि बोलायला सांगतो, जोवर तो त्यांचा एक भाग बनत नाही. सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताठाई गरज असेल ते मी त्याच्याद्वारे करू शकते. जीवनामध्ये जे काही येईल ते ख्रिस्ताद्वारे मी हाताळू शकते. तो सामर्थ्य पुरवतो. असा विचार जर तुम्ही पुरेशा अवधीपर्यंत केला तर जेव्हा केव्हा काही अनपेक्षित घडतं, असं काही जे तुम्हाला निराश आणि हताश करणारं असू शकेल, तेव्हा मी सहन करू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा पहिला उद्गार तुम्ही आत्म्याद्वारे काढाल की सामर्थ्य पुरवणाऱ्या ख्रिस्ताद्वारे जीवनात गरज असेल ते मी करू शकते. म्हणून आतापर्यंत आपण 12 पैकी 5 सामर्थी विचार पाहिले आहेत. आणि ते आहेत: ख्रिस्ताद्वारे जीवनात मी काहीही करू शकते. देव माझ्यावर विना अट प्रीती करतो. खूप महत्वाचं आहे. माझी इच्छा आहे की ज्यांचं हे पहिलंच सत्र असेल त्यांच्यासाठी हे सविस्तर सांगावं, पण ते करता येणार नाही. म्हणूनच संदेश शूट करून ठेवलेला आहे. मी भयात राहणार नाही. नक्कीच मी रागावण्यास कठीण आहे, पण मी पटकन क्षमा करते. मला लोक आवडतात, त्यांना मदत करण्यात मला आनंद वाटतो. हा आणखी एक विचार आहे ज्यासाठी
आपण वेळ द्यायला हवा, कारण इतर लोकांशी प्रीतीने कसं वागायचं हे शिकणं महत्वाचं आहे, जे आपण करू शकतो. आणि आपण कधीही विसरू नये जे येशू म्हणाला की मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी. त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. एक प्रकारे आज मी सांगत होते एकमेकांवर प्रीती करण्याविषयी. त्याचा हा शेवट आहे. आणि मला वाटतं की तुम्ही ओळखीच्या 3 व्यक्ती निवडा ज्या रोजच तुमच्या संपर्कात येतात. रोज 3 व्यक्ती निवडा. जेव्हा लोक संपतील तेव्हा परत सुरुवातीच्या लोकांकडे वळा आणि रोज तुम्ही बसून या गोष्टीवर विचार करा की त्या व्यक्तीतली मला आवडणारी गोष्ट कुठली आणि ती मोठ्याने म्हणा. असं तुम्ही रोज 3-4 वेळा करा. दुसऱ्या दिवशी अजून 3 माणसं. एक गोष्ट खात्रीने तुम्ही ठरवू शकता, प्रत्येक व्यक्ती बाबतीत आपल्याला माहीत असतं आपण सामान्यपणे काय करतो की प्रयत्न करत नाही, आपल्याला ते करण्याची गरजच वाटत नाही. आपण एकापेक्षा अधिक गोष्टींचा विचार करू शकतो ज्या चुकीच्या असतात. मला समजून चुकलंय की देवाच्या मार्गाने जर मला हे करायचं असेल तर मला हे हेतुपूर्वक करावं लागेल. हे अपघाताने होईल याची मी वाट बघू शकणार नाही. मला हे हेतुपूर्वक करावं लागेल. कधी कधी मी सकाळी कॉफी करत असते आणि सकाळी उठल्या उठल्या मी कॉफी करते, मी तोंड धुते, दात घासते, टेलिफोन माझ्या जवळ घेते, कारण देवाला ठाऊक आहे की जर कोणी फोन केला तर तो मला चुकवायचा नसतो. असं पुष्कळ जण करतात. सकाळी बऱ्याचदा कॉफी करताना वेगवेगळ्या लोकांसंबंधी वेगवेगळ्या गोष्टी बाबतीत वेगवेगळे विचार माझ्या मनात येतात आणि मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. किती जणांना माहिती आहे सैतानाला सकाळीच तुमच्या डोक्यावर उडी मारायला आवडतं. तुमच्या दिवसाचा ताबा त्याला घ्यायचा असतो, कारण मला वाटतं त्यावेळी आपण अर्धवट झोपेत आणि अर्धे जागे असतो आणि त्याला त्याचा फायदा घ्यायचा असतो, कारण त्याला वाटतं त्यावेळी तुम्ही आक्रमक नसता. तर कधी कधी सकाळी मी कॉफी करत असते आणि त्यावेळेला जर सैतानाने मला काही सांगितलं तर मी म्हणते गप्पा बस, मला तो माणूस आवडतो आणि मला त्याच्याविषयी वाईट विचार करायचे नाहीत. तुमच्या मनात जर कुणाविषयी चांगले विचार असतील तर ते चांगलं असतं. आणि मी केवळ माझ्या कुटुंबातली माणसं आणि काही जवळचे मित्र यांचं उदाहरण देऊ पाहते. मी विचार करते की माझ्या पतीची आवडती गोष्ट कुठली असेल बरं. म्हणजे तो इतका सरळ साधा सोप्पा आहे. एक सांगू, तो माझ्यासाठी खरंच खूप काही आहे. म्हणजे लोकांमध्ये खूप काही चुकीच्या गोष्टी असतात, पण ते जर सरळ साधे असतील तर ते खूपच मौल्यवान असतं. आणि डेव्हमध्ये इतर काही दोष नाही, तो अगदी सहज साधा असा आहे. आणि खरंच मला खात्री करावी लागेल की त्याच्यात इतर काही दोष नाही आहे. तो साधा आहे, सगळ्यांमध्ये मिसळणारा. माझी मुलगी लॉरा अगदी हवीशी वाटणारी. ती तिचं टाइम टेबल बदलायला तयार असते. तिच्यात तो लवचिकपणा आहे, तो मला आवडतो आणि तो खूप चांगला आहे. म्हणजे मी माझ्या योजनांवर ठाम असते आणि मी तिच्यासारखं लवचिक होऊ शकत नाही, पण ती अगदी सहज आहे, लवचिक आहे आणि मला ती आवडते. ती तशी आहे. घरी गेल्यावर मी तिला सांगते की तू आत्ता माझ्यासाठी काहीतरी असं तिखट जळ बनवू शकशील का? आणि ती म्हणते हो नक्की मी करेन. तुला किती वाजेपर्यंत हवं? ती इतकी सहज असते. आमची दुसरी मुलगी सॅन्ड्रा, ती लोकांची खरंच खूप काळजी घेते. मी सांगू शकते तिच्याकडे लोकांची काळजी करणारं दयाळू असं अंतःकरण आहे. माझा मोठा मुलगा डेव्हिड, त्याला जर मी काही सांगितलं तो लगेच करतो. तो ते करवून घेतो. त्याला 2-3 वेळा सांगायची गरज वाटत नाही, तो ते करतोच. आमचा धाकटा मुलगा डॅन, कुटुंबातला तो छकुला, शेंडेफळ 31 वर्षाचा असूनही. आणि बघा, शेंडेफळ नेहमीच लाडकं असतं, पण मी त्याच्या एका गोष्टीचं कौतुक करते. आणि म्हणजे तशा त्याच्या आवडणाऱ्या खूप गोष्टी आहेत, पण एक गोष्ट म्हणजे त्याला त्याची आई खूप आवडते. आणि तो SMS पाठवतो मला की आई तू मला खूप आवडतेस. आणि मग त्याला इतर काहीही करावं लागत नाही, इतर गोष्टी त्याखाली झाकल्या जातात. आणि मला वाटतं हे त्याला माहिती आहे म्हणून तो असं करत असावा. पण तो खरंच खूप काळजी घेणारा आहे, विशेषतः माझ्या बाबतीत. आणि त्यामुळे मला खास वाटतं. आणि त्यानंतर माझे काही मित्र जे आमच्या स्टाफपैकी आहेत, आमच्यासोबत प्रवास करतात, माईक आणि पेनी. माईक इथे आहे आणि त्यांची पत्नी माझी व्यवस्थापक आहे आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवते.
आणि असे विश्वासू लोक तुमच्या जीवनात असणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि असे लोक मला मिळालेत, मी भाग्यवान आहे. आणि खरं सांगू का, मी तुम्हाला एक उदाहरण देत होते की कसा माणसातल्या चांगल्याचा विचार करायचा. रोज फक्त 3 माणसं घ्या, त्यांच्या संबंधी फक्त चांगलं बोला. काही काळापर्यंत तुम्ही असं केलं म्हणजे आवडणारे विचार घोळवलेत, तर मग जरी कधीतरी तुम्हाला थोडंसं त्रासदायक असं त्यांनी काही केलं आणि त्यामुळे तुम्ही चिडणार असाल, तरी त्यांच्याविषयीच्या चांगल्या विचारांनी आधीच तुम्ही भरलेले असल्याने तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकाल. कुणी आमेन म्हणेल का? प्रत्येकाने म्हणा आमेन. ही चांगली कल्पना आहे. ठीक आहे, आता मला तुमच्याशी बोलायचंय ते 6वा विचार. मी देवावर पूर्ण विश्वास ठेवते, काळजी करण्याची काहीच गरज नाही. देवावर आपण कसा विश्वास ठेवावा हे शिकावं आणि आठवणी काढून सतत काळजी न करणं देखील. मला तुम्हाला या टप्प्यावर आणायचंय की तुमचा स्वाभाविक प्रतिसाद असायला हवा समस्येप्रती की मी देवावर विश्वास ठेवते. जितकं समस्येच्या तुम्ही जवळ जाल याशिवाय दुसरं काहीही तुम्ही करणार नाही, पहिली प्रतिक्रिया तुमची असेल की मी देवावर विश्वास ठेवते. तुमच्या कानावर आले की कंपनी बंद पडणार आहे, मी देवावर विश्वास ठेवते. माझी नोकरी वाचण्यासाठी तो मला मदत करेल किंवा ती गेली तरी अधिक चांगली मिळेल, माझा देवावर विश्वास आहे. आज शेअर बाजार गडबडला आहे का? माझा देवावर विश्वास आहे. डॉक्टरनी मला वाईट रिपोर्ट दिलाय का? माझा देवावर विश्वास आहे. आम्ही उद्या ट्रिपला जाणार आहोत पण पाऊस पडला तर प्रॉब्लेम होईल, माझा देवावर विश्वास आहे. हे अद्भुत आहे. किती आनंदी असाल तुम्ही जर केवळ शिकलात देवावर विश्वास ठेवायला. तुम्ही म्हणाल मी केवळ एक सैनिक आहे. तुम्ही असं कधीही म्हणता कामा नये. मी आज तुम्हाला आईच्या नात्याने सांगणारे, मी आज इथे बसून तुमच्यासोबत तुम्हाला शिकवणारे योग्य विचार कसा करायचा ते. मी केवळ सैनिक आहे असं कधीही म्हणू नका. तुम्ही म्हणा मला काळजी नाही, माझ्या जीवनात मी देवावर पूर्ण विश्वास ठेवलाय. मी काळजी का करू नये? कारण काळजी निरुपयोगी गोष्ट आहे. त्यामुळे मी केवळ वैतागते, त्यामुळे कुठलाही बदल घडून येत नाही. काळजी म्हणजे झोपाळ्यावर बसून दिवसभर झुलत राहण्यासारखं आहे. ती तुम्हाला व्यस्त ठेवते पण देत काहीच नाही. सगळ्याचं सार काय तर जिथून तुम्ही सुरुवात केली तिथेच तुम्ही बसलेले असता. आणि काळजी ही अशीच गोष्ट आहे. काळजी खरं तर तुम्हाला छळत असते, ती तुम्हाला आजारी पाडते, ती तुमच्या प्रकृतीची हानी करते. आणि संशोधनाने सिद्ध झालंय 87% आजार हे तुमच्या चुकीच्या विचारसरणीमुळे होत असतात. याचा अर्थ असा नाही की लक्षणं खरी नसतात, म्हणजे आजार पण खरं नसतं असंही नाही, पण अशा दबावाखाली राहण्यासाठी देवाने आपल्याला घडवलं नाही. बघा, दिवसभरातले शारीरिक कष्ट हे मला वाटतं आरोग्याचं लक्षण आहे, पण दिवसभर काळजी आणि चिंता केल्याने तुम्ही पूर्णतः सुकून जाता आणि मोडून जाता आणि अगदी गलितगात्र होता पूर्णपणे. आणि बायबल सांगतं चिंता करू नका, उद्याची चिंता करू नका, काय खावं काय प्यावं याची चिंता करू नका, काय पांघरावं याची चिंता करू नका. पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. आजचा दिवस उद्याची चिंता करण्यात घालवू नका. का? कारण उद्यासाठी उद्याचे खूप प्रश्न आहेत आणि रोज आपल्याला ते सगळे हाताळावे लागतात. पण आभार आहे की ते हाताळण्यासाठी देव आपल्याला कृपा पुरवतो रोजच. आणि हे अगदी एकच तत्व आहे. म्हणजे जेव्हा इस्रायलचे लोक अरण्यातून प्रवास करत होते आणि रोज सकाळी मान्ना नावाच्या भाकरीचा अद्भुत असा पाऊस वर्गातून त्यांच्यासाठी पडायचा, पण त्यांना 1 दिवसाचाच पुरवठा व्हायचा. त्यांना सांगितलेलं होतं की त्यांनी अधिक गोळा करायचा प्रयत्न केला तर ते सडून वास सुटेल. बऱ्याचदा लोक म्हणतात की माझं जीवन सडून गेलंय. तुमचं जीवन सडून जाईल जर तुम्ही उद्याची काळजी करत बसला तर. देवावर विश्वास ठेवायला आपण शिकायला हवं. काय? एका दिवसाला एकच. उद्याची काळजी नको, आजच्या दिवसासाठी देवाचे आभार. आज जे काही तुम्हाला करायचंय त्यासाठी लागणारी गरज तो तुम्हाला पुरवतो. तर आता इथे बसून दिवसभर मी म्हणेन की काळजी करू नका, काळजी करू नका, काळजी करू नका, काळजी करू नका. माझ्याशी सहमत होऊन म्हणाल ही चांगली कल्पना आहे आणि पुष्कळ जण घरी जाऊन चिंता करू लागतील. पहा, मी खूप वास्तववादी आहे. मी नेहमी
नेहमी देवाकडे जात असते. देवा, मी परत एकदा काळजीबाबत शिकवणार आहे. मी काय बोलायला हवं ज्याने त्यांना खरोखर उपयोग होईल. नेमकं काय करू हे पटवून द्यायला, आणि माझ्या जीवनातून मला जे सापडलंय ते सांगते. त्यात खरंच तथ्य आहे आणि ते योग्य असेल, कारण ते माझ्या अनुभवातून आलेलं आहे. बघा, आपण काळजी करणं सोडून देण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे जेव्हा आपण बऱ्याच समयापर्यंत काळजी केल्यानंतर आपल्याला जाणीव होते त्याचा काहीही फायदा नाही. मग ते 5 वर्ष असोत किंवा 10 वर्ष असोत. अपेक्षा आहे तुम्हाला इतका वेळ लागणार नाही, पण मला 40 वर्ष लागली आणि मला आशा आहे की तुम्ही माझ्यापेक्षा हुशार असाल. आणि म्हणूनच सांगते की कित्येकदा आपल्याला असं वाटत राहतं, बघा, जर आपण आपल्या समस्या खूप काळ घोळवत राहिलो तर त्या आपल्या आठवणीत सतत राहतात. पण सत्य हे असतं, पुष्कळदा आपण काहीतरी विचार करत राहतो आणि आपल्याला काहीच कळत नसतं. आपल्याला समजतही नसतं की आपल्याला काही कळलेलं नाहीये ते. आणि आपण जर देवावर विश्वास ठेवला वाट पाहण्यासाठी तर आपण सुखी होऊ शकतो. जेव्हा आपण खरंच विश्वास ठेवू, आपल्या मनात योग्य विचार आहे, दरम्यानच्या काळात आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. पाहूया नीतिसूत्र 3 वचन 3 ते 5. गोष्टी उगाळत बसण्याविषयी मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. कुणाला गोष्टी उगाळायला आवडतात का सांगा मला. या ठिकाणी असे कुणी उगाळणारे आहेत का? मी काय करू, मी काय केलं पाहिजे, मी काय करू, मी काय करू, मी काय करू. मला विश्वास आहे आपल्या प्रत्येकासाठी एक खास सैतान रोज पाठवला जातो आणि ते तडक असे इथे येऊन बसतात आणि तुमच्या कानात असे कुजबुजतात. तुम्ही काय करणार, काय करणार तुम्ही आता, काय करणार तुम्ही आता, काय करणार तू, काय करणार तू. आणि जर तुमच्याकडून त्यांना प्रतिक्रिया मिळाली नाही, ते तुमच्या एखाद्या मित्राकरवी बोलतात, मला तुझी परिस्थिती समजली, काय करणार तू, काय करणार तू. मग लोकांचं बोलणं ऐकून नवल वाटतं. त्यांना तुमच्या समस्या ताज्या करायच्या असतात, तुम्ही त्या विसरू पाहत असता, पण त्यांना हवं असतं की तुम्ही त्या विसरू नयेत कधीही. आपण पेपरमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या बातम्या वाचतो आपल्या शहरातल्या, आणि मी सांगते मला खरंच गंमत वाटते माझ्या बाबतीत ते जे लिहितात ते वाचून. मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी इतकी महत्वाची असेल की ते माझ्या बाबतीत काहीतरी लिहितील, छापतील. इतर प्रत्येक जण काहीतरी करतो, ते पेपरमध्ये छापून येत नाही, पण मी जर काही केलं तर ते लगेच येतं. म्हणून एके दिवशी कुणी म्हणालं की मी काहीतरी चांगलं करत होते आणि मी फक्त माझं काम करत होते. मुलगी म्हणाली शेवटी, आजकाल तू पुष्कळदा बातम्यांमध्ये असतेस. मी म्हटलं हो का, खरंच माझं काही लक्ष नाहीये, मला माहित नाही. आणि मग ती अजून म्हणायला लागली की, मी तिला म्हटलं, एक सांगू का, मी काही माझ्या पदाची ताबेदार नाही, ते देवाचं काम आहे. जर त्यांना माझ्याविषयी बोलायचं असेल ते बोलू शकतात. मला माझं मन ठाऊक आहे, मी कोण आहे माहितीये. मला इतर गोष्टींसाठी अजिबात वेळ नाहीये. इथवर पोहोचण्यासाठी मला बराच वेळ लागलेला आहे आणि बरीच वर्ष माझ्या बाबतीत खोटं बोललं गेल्यानंतर मला चक्कर यायची आणि मी अस्वस्थ व्हायचे. संपादकाला फोन करून तुम्ही असं लिहूच कसं शकलात असा जाब विचारायचे. पण एक सांगू का, यामुळे मी अस्वस्थ व्हायचे आणि सैतान हसायचा. एक सांगू का, आता मी हसते, सैतान अस्वस्थ होतोय. आणि हे कसं करायचं हे तुम्ही शिका. दुसऱ्या कोणीतरी बोललेलं कुणालाही आवडत नाही. मला वाटतं आज तुम्हाला समजावं, तुमचा सन्मान ही तुमची काळजी नाही, कारण तुम्ही त्याचे मालक नाही आहात, देव आहे त्याचा मालक. जर तुम्ही त्याला तुमच्या सन्मानाचा मालक करत नसाल तर आज तुम्ही ते करा. देवा, माझा सन्मान मी तुला देतेय. मी माझं जीवन लोक माझ्या बाबतीत काय विचार करतात यावर खर्च करणार नाही. मी मोकळी असणार आहे. मला विश्वास आहे तुला जे वाटतंय ते करवून घेण्यासाठी तू मला चालवशील यावर, आणि लोक जो काही विचार करतील तो त्यांचा असेल. कारण एक सांगू का, कोणीतरी सतत काहीतरी विचार करत असतं. आणि विश्वास ठेवा, शिका, विश्वासात राहा, परमेश्वरामध्ये आत्मविश्वासू राहा, संपूर्ण अंतःकरणाने. काय, आणखीन काय, मनाने. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. एक सांगू का, मला तुम्हाला खरंच उत्साहित करायचंय स्वस्थ राहण्यासाठी. आणि खरं तर यासाठी की अनुत्तरित प्रश्नांसाठी देवावर विश्वास ठेवा. तुमच्या प्रश्नांसाठी उत्तरं जर हवी असतील, जेव्हा तुम्हाला उत्तरं मिळतात तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. जीवनात जर तुम्ही उत्तर मिळवण्याच्या परिस्थितीत आहात, तुमच्यामध्ये क्षमता आहे देवावर विश्वास ठेवण्याची.
एके दिवशी कोणीतरी मला म्हणाला, आणि मी हे नेहमी ऐकते, खरं तर हे कोणीतरी माझ्या स्टाफपैकीच आहे, देवाचा सेवक, एक मोठा महान सेवक. एक परिस्थिती हाताळत असताना तो म्हणाला, एक सांगू का, देवावर विश्वास ठेवल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि मी पुष्कळदा म्हणत असते, पुष्कळ लोक असं म्हणतात, पण त्यावेळी जेव्हा तो असं म्हणाला तेव्हा मी विचार केला की याचा नक्कीच देवावर परिणाम होईल. आपण काहीही नाही, फक्त देवावर विश्वास ठेवू शकतो. सगळं काही केल्यावर हा एकमात्र शेवटचा उपाय असतो आपला, आणि याच अधोरेखित अशा निवडीवर आपली मदार असते, देवावर विश्वास ठेवणं. मला खरंच वाटत नाही की त्याची अशीच अपेक्षा असेल, पण मला वाटतं आपण विषयांबाबतीत बोलण्याची आपली पद्धत बदलायला हवी. आपण समजून घ्यावं, देवावर विश्वास ठेवणं ही आपल्यासाठी महान अशी संधी आहे. देवावर विश्वास ठेवणं असं म्हणणं हा किती मोठा सन्मान आहे. हरकत नाही माझ्या जीवनातली समस्या किती भीषण आहे, माझी देवावर भिस्त आहे. देव माझ्यावर प्रीती करतो, मला भयात जगण्याची गरज नाही. देव माझ्या पक्षाचा आहे, मी देवाला माझ्या समस्या सांगू शकते, मी त्याच्यावर माझ्या चिंता सोपवू शकते. देव माझी परिस्थिती हाताळताना पुढे जाऊन मी जीवनात आनंदीही राहू शकते. अशा प्रकारचा व्यवहार कुठे असेल असं मला वाटत नाही. एक सांगू की जर अशी एखादी कंपनी आपल्या गावात असेल की 500 रुपये देऊन आपल्या सगळ्या समस्या घेत असतील, तर हा मूर्खपणा असेल नाही का? की त्यांना संपर्क साधायचा, त्यांना पैसे द्यायचे आपल्या समस्या सोडवण्यासाठी, केवळ याच एक अपेक्षेने, अशी एक टोकाची अपेक्षा की जी कदाचित कार्य करेल अशी. म्हणजे आपण तिथे जाऊ आणि सांगू, माझ्या समस्या आहेत, या 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 त्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत, आणि हे 500 रुपये तेव्हा आता कृपा करा. पण देवाबाबतीत हेच तुम्ही फुकटात करू शकता, अगदी रोज. एकाच मार्गाने आपण हे करू शकतो, ते म्हणजे नम्रतेने देवाच्या महान सामर्थ्यापुढे. बायबल याकोबमध्ये नम्रतेविषयी बोलतं, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की योग्य वेळी त्याने तुम्हाला उंच करावे. आणि पुढच्याच वचनात तो म्हणतो, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, म्हणजे तो तुमची काळजी घेतो. आणि काळजी करणं आपण थांबवणार नाही, पण जोवर आपल्याला गर्व असतो की आपण आपल्या समस्या सोडवू. समजा अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल तर मला तुम्हाला सांगायचंय, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, मला तुम्हाला कमीही लेखायचं नाहीये. मी तुम्हा प्रत्येकाशी बोलते, टीव्हीवरून जे पाहतायत, सीडीचे ऐकतायत आणि DVD वरून जे पाहतायत, तुम्ही तुमचं जीवन चालवण्या एवढे हुशार नाही आहात. मी देखील नाहीये. देवाला आपली काळजी घ्यायची आहे. आपण थांबत नाही तोवर तो सुरू करू शकत नाही. तुम्ही ऐकताय का? त्याच्यावर तुम्ही आपल्या सगळ्या चिंता सोपवा, कारण तो तुमची काळजी घेतो, तो आपली काळजी घ्यायला सुरुवात करतो. म्हणून मी तुम्हाला सूचना करते की स्वतःच्या काळजीतून निवृत्त व्हा आणि निवृत्तीची एक मोठी अशी पार्टी द्या आणि जीवनाचा आनंद लुटायला सुरुवात करा. लोक निवृत्त होण्याची वाट पाहत असतात. मला बरं वाटतंय, स्वतःची काळजी घेण्यातून मी निवृत्त झाले, मला याचा आनंद आहे, मला खूप बरं वाटतंय. बघा, काळजी करणं तुमची मदत करत नाही, ते तुम्हाला दयनीय आणि चिडचिडं बनवतं, ते तुम्हाला कठोर घडवू शकतं. त्यामुळे तुम्ही लवकर म्हातारे होता, शारीरिक व्याधींची सुरुवात होते, त्यामुळे काही चांगलं घडत नाही. हो, मी काहीच करू शकत नाही, मी केवळ एक सैनिक आहे, असं कधीही म्हणू नका. नवीन कबुली द्या की मी काळजी करत नाही, मी काळजी करत नाही, असं 100 वेळा म्हणा. मी काळजी करत नाही, माझा भरोसा देवावर आहे. देवावर भरोसा ही माझी समस्येला पहिली प्रतिक्रिया आहे. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.